मोठ्या प्रमाणात पसंती जी आहे ती मिळत आहे। तिसऱ्या दिवशीही हा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी गर्द भरल्याचं दिसून येत आहे। आज शनिवार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गरबा रसिकांची या ठिकाणी झालेली आहे। तर आज तिसऱ्या दिवशी जे आहे ते अनेक कलाकार जे आहेत ते सिनेसृष्टीतील असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजेरी देखील लावणार आहेत। त्याचबरोबर बॉलिवूड असेल, मराठी असेल अशा सिनेसृष्टीतील अनेक कलाकार जे आहेत त्या ठिकाणी हजेरी एकत्रित लावणार आहे। कोणकोणते नेहमी कलाकार तर आपण पाहत आहोत। आमदार रवींद्र पाटील या ठिकाणी आहेत। तर तिसरा दिवस आहे आजचा, शनिवार रविवार असल्यामुळे मोठी गर्दी दिसून येते गरबा रसिकांची। काय सांगाल एकंदरीत? आजचा गरबाचा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसामध्ये आज शनिवार आहे आणि शनिवार असल्यामुळे गर्दी प्रचंड गर्दी झालेली आहे आणि गरबा रसिक मला वाटतं पूर्ण त्यामध्ये मजा एन्जॉय करतात। 8:30 वाजता ही परिस्थिती आहे। मला आजूबाजूला 1.5 तास बाकी आहे आपल्याला, तर मला आज गर्दीचा रेकॉर्ड तुटेल असं मला वाटतं। आजपासून कलाकार इथे सुरुवात होती। आज मराठीमधले बरेच येतात, हिंदीमधले पण अक्षर येत आहेत। आता तुमच्या समोर नंतर उद्यापासून चालू होती। त्या 2 दिवस आम्ही गडबडीत होतो, तर आता आजपासून चालू आहे। दरवर्षी जे आहे ते संगमनेरच्या नवरात्र उत्सवाला जे आहे ते महाराष्ट्राच्या कलाकृतीचं दर्शन घडवणारं एक दृश्य जे आहे ते दिसून येतं आणि यंदाही अशाच प्रकारचं दृश्य जे आहे संगमनेरच्या नवरात्र उत्सवामध्ये जे आहे ते दिसून येत आहे। या मार्गावरती आपण पाहिलं तर अनेक गरबा रसिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गरबा खेळताना आपल्याला दिसून येत असतील। कॅमेरामॅन निकेशसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।